काल जो मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो लढा पुकारला होता त्याला बऱ्यापैकी यश आले असं सांगितलं जातंय आणि त्यात तुम्ही स्वतः रायगडमधनं एक समन्वयक म्हणून सामील झाला होता. काय तुम्हाला वाटतंय कालच्या भावना तुम्हाला काय सांगताय? निश्चितच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला आले होते आणि 2008 मागण्या घेऊन ते आले. त्यातल्या 6 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि 2 मागण्या सुद्धा त्यांनी 2 महिन्यामध्ये पूर्ण करू अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे असं सकृत दर्शन तरी दिसतोय. कारण जी मुख्य मागणी होती हैदराबाद गॅजेटची, त्या हैदराबाद गॅजेटचं GR कालच काढलेलं आहे. सातारा गॅजेट त्यांनी सांगितलं का 15 दिवसामध्ये म्हटलं तर जरांगे पाटील म्हटलं की 1 महिन्यामध्ये तुम्ही काढा. मराठा आणि कुणबी हा एक आहे ही त्यातली प्रमुख मागणी होती, पण ती मागणी सुद्धा राज्य सरकारने सांगितलं का थोडा वेळ लागेल, 2 महिन्यामध्ये काढतो. बाकी केसेस मागे घेण्याचा आहे तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जे आंदोलनामध्ये शहीद झालेत आमचे बांधव त्यांना भरपाई सुद्धा त्यांनी मान्य केलेली. त्यामुळे एकूण पाहिला तर निश्चितच आज मराठा समाज ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला आला होता आणि जे हवंय ते घेऊन गेलेलं आहे. फक्त आता याच्यापुढे फसवणूक होता कामा नये. कारण कशा प्रकारे 2 महिन्यामध्ये जर का मराठा आणि कुणबी जर का हे GR निघाला तर निश्चितच न्याय मिळेल. म्हणजे तो सरकारने शब्द पाळावा आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करोडो लोक आले होते आणि ते आल्याच्या नंतर सुद्धा मुख्य म्हणजे की मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे नेतृत्व करतात सोबत करोडो लोक घेऊन जातात आणि त्या करोडो लोकांना सुखरूप पण घेऊन जातात. हेच मनोज जरांगे पाटलांचं वैशिष्ट्य आहे. बरं, महायुतीने हे सगळं तुम्हाला गॅजेट किंवा सरकारचे जाहीर केलेले, मग तुमचं त्याबद्दल तुमचं मत काय? तर निश्चितच आपण जर का पाहिलं असेल तर आता गॅजेट तर राज्य सरकारने काढलेलं आहे, परंतु दुर्दैव असं की जी मागणी आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली 2023 पासून करतोय किंवा 26 जानेवारी 2024ला ज्या प्रकारे तिथंचे नोटिफिकेशन काढलं पण GR काढलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की बाकीच्या ह्या मागण्या तुमच्या 2-3 महिन्यांमध्ये पूर्ण करतो, त्यासाठी 20 महिन्यानंतर पुन्हा मुंबईत यावं लागलं. हे दुर्दैव आहे. आम्ही सुद्धा सरकारचं कौतुक केलं असतं, आम्ही सुद्धा जल्लोष केला असता. कधी जर का मुंबईला येऊ दिलं नसतं तर त्याच्या आधी जर का GR काढला असता, ज्यावेळेस मनोज दादांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं की हो मी मुंबईला येतो या मागण्यांसाठी, त्या मागण्या जर का तो GR घेऊन जर का आंदोलनासाठी आले असते तर तिथे सरकारचा उदो झाला असता. शेवटी संघर्षच करावा लागला, कारण मराठ्यांच्या नशिबी संघर्षच आहे, त्याला काय पर्याय नाही. म्हणून आम्ही संघर्षातूनच मिळवतोय. त्यामुळे दिलंय सरकारने, सरकारचं सुद्धा अभिनंदन. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही पूर्ण रायगडभर गाव बैठका घेत होतात आणि त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती. त्याप्रमाणे तुम्हाला आत्ता जे यश आले कालचं, त्याप्रमाणे त्यासाठी तुमचं एक नियोजन असेल का विजयोत्सव साजरा करण्याचं? नाही, निश्चितच की रायगडच्या कानाकोपऱ्यात आम्ही म्हणजे गेले 20 वर्ष झाले जिथपासून मराठा समाजाचं काम करायला लागलो, तर प्रत्येक कुठलाही आंदोलन असू दे आम्ही खेडेपाडे जाऊन गावोगाव जाऊन, कारण आमची ताकद ही गावगाड्यातला जो मराठा समाज आहे ती ताकद आहे, तीच ताकद आम्ही नेहमी वापरतो. निश्चितच यश आलेलं आहे. कारण आता जर का आपण पाहिलं जर का सातारा गॅजेटचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र पूर्ण त्यामध्ये समाविष्ट होते. हैदराबाद गॅजेटचा विचार केला तर मराठवाडा, विदर्भातला तर कुणबी मराठा आहेच, उत्तर महाराष्ट्रामध्ये पण नोंदी चांगल्या सापडलेल्या आहेत. राहिला आता मुंबई गॅजेटचा, तर त्यांनी सांगितलं मुंबई गॅजेट आणि औंध गॅजेटसुद्धा पुढे आम्ही पुढच्या 1-2 महिन्यामध्ये लागू करू. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठाचा प्रश्न सुटला, त्यासारखा आनंद काय. त्यामुळे आता तरी आम्ही आनंदी आहोत. फक्त आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत का मुंबई गॅजेट आणि हे सुद्धा जर का झालं तर आमच्या कोकणातला सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आज तरी आम्ही समाधानी आहोत. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांची पिण्याचे पाणी असेल किंवा इतर अन्नधान्य असेल, खाऊ पाणी असेल, याची व्यवस्था अनेक मंडळं असतील किंवा आपल्याच मराठा समाजाने केली, तर त्यांना आपण काय आवाहन कराल आणि त्यांचे कसं धन्यवाद मानाल? तर निश्चितच ज्यावेळेस 29 तारखेला आम्ही तिथं म्हणून दादा उपोषणाला बसले तेव्हा दिवसभर तिथे होतो आणि तिथं असल्यावरती पाहिलं की खरोखरच राज्य सरकारने, मी जसं म्हटलं का कोंडी केली होती एक प्रकारे, की अशा प्रकारे की बाबा चला हे मराठे आलेत ना तर मग यांना कुठल्याही प्रकारचं इथे पाणी मिळतं का बरे, इथं टॉयलेटची व्यवस्था अजिबात तिथं करण्यात आलेली नाही. त्यानंतर खाऊ गल्लीसुद्धा बंद करण्यात आली. म्हणजे कदाचित राज्य सरकार इतिहासाची खूप त्यांना जाण आहे आणि त्यांनी काय केलं असेल की पानिपतमध्ये जसं मराठ्यांना तिथं हरवण्याचा प्रयत्न झाला होता की काय केलं, तिथं रसद मिळत नव्हती. जवळजवळ 1-2 महिने पाहिले तर मराठे एक वेळचं अन्न खाऊन जगत होते. शेवटचे मला वाटते 15-20 दिवस तरी बिना अन्नाचे लढले, म्हणजे उपाशी तापाशी मराठे लढले, परंतु तिथे सुद्धा काय मराठ्यांचा पराभव नाही झाला.
म्हणजे अब्दाली जिंकला पण नाही, हरला पण नाही, मराठे जिंकले पण नाही, हरले पण नाही. कारण ती त्या पानिपतच्या युद्धानंतर अब्दाली पुन्हा कधी इथं हिंदुस्थानात आला नाही किंवा अब्दालीने हिंदुस्थानात राज्य पण नाही केले. त्यानंतर मराठ्यांनीच राज्य केले हिंदुस्थानावरती. म्हणजे ती तटस्थ राहिलेली. आणि असंच राज्य सरकारला वाटलं असेल की यांची मराठ्यांची कोंडी करून यांना उपाशी मारूया, हे गावाकडे जातील. पण मर हट्टे म्हणजे मरतील पण हटणार नाही असे मराठे. आणि जेव्हा लक्षात आलं आमच्या की इथे परिस्थिती गंभीर आहे, लगेच दुसऱ्या दिवशी मी रायगडवासियांना आवाहन केलं, माझ्या प्रत्येक ग्रुपवरती टाकलं की आता आपले मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं म्हणून दादांच्या समर्थनार्थ इथे जर का आलेले आहेत लाखो मराठे, तर आपण त्यांना तिथं जेवण आणि पाणी दिलं पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो या माझ्या रायगडवासियांचा, नवी मुंबई असेल, मग महामुंबई, मग प्रत्येक मंडळ असतील, समाज असतील, अभिमान वाटतो की हो खरोखरच त्यांनी एवढं दिलं. शेवटी मला काल आव्हान करायला लागलं की आता कुठल्याही प्रकारची रसद आणू नका, तिथं अन्न वाया जातोय. एवढं भरभरून कौतुक या रायगडवासियांचं, नवी मुंबई किंवा महामुंबई आमची किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, सोलापूरपासून, नांदेडपासून, नाशिक, सगळीकडून लोक आली. आज रायगडचा जर का विचार केला तर माणगाव असू द्या, अलिबाग असू द्या, पाली असू द्या, पेण असू द्या, त्यानंतर कर्जत, खालापूर, पनवेल, सगळीकडून आमच्या कामोठा, खारघर, करंजाडे असेल, कळंबोली असेल, प्रत्येक खांदा कॉलनी असेल, प्रत्येक शहरामध्ये आम्ही अन्नछत्र उभे केले होते. जवळजवळ आमच्या प्रत्येक शहरामध्ये हजारो बांधव रोज रात्री यायचे, इथे जेवण करायचे, झोपायचे आणि सकाळी उठून पुन्हा आझाद मैदानाला जायचे. त्यामुळे खरोखरच मराठा समाजाचं कौतुक. आणि त्यांची जेवढे लोकांनी सोय केली मनापासून त्याचा मी ऋणी राहील की खरोखरच मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आला होता, तो समाधानाने गेलेला आहे. आरक्षण पण मिळालं आहे, पण ज्या सुविधा मिळाल्या त्यामध्ये तो समाधानी आहे.